हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। चला तर मग आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट शेंगदाणा चटणी, जी इडली, डोसा, भाकरी किंवा अगदी वरण भातासोबत खायला खूपच मस्त लागते। चला तर मग पाहूया ही सोपी आणि झटपट होणारी रेसिपी। इथे मी 2 बाउल शेंगदाणे घेतले आहेत आणि ते या स्टीलच्या कढईमध्ये भाजून घेणार आहे। गॅस मंद आचेवर ठेवून शेंगदाणे भाजा, नाहीतर शेंगदाणे करपतील। आणि मध्ये मध्ये सारखं चमच्याने फिरवत राहा, म्हणजे शेंगदाणे एकसारखे भाजले जातील। आपली ही शेंगदाणा चटणी एकदम स्वादिष्ट आणि मस्त चमचमीत बनवणारा हा पदार्थ म्हणजे मी इथे 3 उडदाचे पापड असे तळून घेत आहे। आणि नंतर तुम्ही शेवटी व्हिडिओमध्ये बघाल, हे पापड मी चटणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुस्करून टाकणार आहे। ह्या पापडाने चटणीला एवढी मस्त आणि भारी टेस्ट येते, तुम्ही नक्की बनवून बघा। आणि तुम्हाला ही चटणी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीने आपण हे उडदाचे लिज्जत पापड तळून एका डिशमध्ये काढून ठेवणार आहोत। आणि नंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते एका डिशमध्ये थंड होण्यासाठी ठेवले आहेत। मग शेंगदाणे थंड झाले की एका मिक्सी जारमध्ये आपण टाकून घेणार आहोत। तुम्ही अशा पद्धतीने चटणी जर बनवली तर तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल। अशा प्रकारे चटणी बनवून तुम्ही डब्यामध्ये ठेवली तर ही चटणी जवळपास 8 दिवस टिकते आणि छान राहते। जेव्हा केव्हा घरामध्ये भाजी नसेल तेव्हा तुम्ही ही चटणी घेऊन जरी जेवण केलं तरी खूप छान लागतं। आता आपण या मिक्सी जारमध्ये लसूण टाकला आहे, इथे मी लाल तिखट घेतला आहे आणि 1 चमचा मीठ घेतला आहे। आता सर्वप्रथम आधी आपण हे मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे आणि वरून हे थंड झालेले शेंगदाणे मिक्सी जारमध्ये टाकत आहोत। नंतर हे शेंगदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आणि गॅसवर एक स्टीलची कढई ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून मी 1 चमचा जिरे टाकून ते तळून घेतले आहे। नंतर मग गॅस बंद करून आपण मिक्सरमध्ये फिरवलेली शेंगदाण्याची चटणी कढईमध्ये टाकायची आहे। शेंगदाणे आपण आधी भाजून घेतले आहेत, त्यामुळे आता फक्त 2च मिनिटं गॅस चालू करून आपण ही चटणी फक्त जिऱ्यामध्ये परतवून घेणार आहोत, नाहीतर जास्त वेळ भाजली तर शेंगदाण्याची चटणी करपून जाईल। आणि आता हे तळलेले पापड आपण अशा पद्धतीने चुरा करून या चटणीमध्ये मिक्स करणार आहोत। 2 मिनिटं चटणी परतली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि नंतर मग हे पापड असे चुरा करून चटणीमध्ये टाकायचे आहे। बघा किती झटपट झाली आपली शेंगदाण्याची चटणी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।